राम राम मंडळी, जय कांदेश। आज ना व्हिडिओ दादा, ज्या शेतकरी भाऊसकन चुकीकन किंवा चुकीनं तणनाशक हे आपला कापूस पिकावर फवारणी करायचा लास किंवा होईजा लास तर व्हिडिओ त्याच ना साठी दादा व्हिडिओ पुरा देखा दादा। जर तुम्ही आपला कुठलाही पीक मा जर तणनाशकनी फवारणी करेल राहिनी तर पहिलेच दादा आपला पंप हा पहिले एकदम वारमाच काडी माती आणि पाणी करीसन धुई टाकाना। काडी मातीनं पाणी करीसन धुई टाकाना, नंतर त्यांना 2-3 लिटर चांगलं पाणी टाकाना आणि पंप आहे हा एकदम चालू करीसन सोड द्यावाना। पण जर एवढं करेल नंतर बी जर तुम्हाला थोडाफार अंश राहतच पंपामा किंवा चुकीनं आपण कोले शेजारील पंप दिला आहे ना आणि आपले माहीत नाही राहणं, जर चुकीनं असं जर तणनाशक आपला वारमा मारायला झाला आहे ना किंवा कापूस पिकावर मारायला झाला आहे ना तर त्यांच्यासाठी नियोजन आहे दादा। 15 लिटर पंपाले 70 ते 75 ग्रॅम आपला गुड लेवाना, त्यानंतर 60 ते 70 ग्रॅम आपलं DAP लेवाना दादा। आणि येणं द्रावण करीसन 15 लिटर पंपाले पाणी मग टाकीसन येणं ज्या झाडासवर ज्या पीकवर आपलं तणनाशक मारायला जायले त्या झाडासवर यांनी फवारणी कर देवानी। दर 2 तास मग या झाडासले त्या पाणीनी फवारणी करानी। पण कसं आहे दादा, ते घरमा आपण 50 किलोनी DAPनी बॅग राही, पण जर त्या बॅगमध्ये तुम्ही जर DAP लेत अशात तर ते DAP 2 तास पहिले भिजायला ठेवानं, कारण ते पगायणार लवकर। मग ते 2 तास भिजेल नंतर ते पाणी उरी ते पाणी करीसन चांगलं कापडकन गाईसन त्यांनी फवारणी करानी। आपला जो पीकवर फरक पडान जर विचार करा दादा तर फक्त आपले जर चुकीनं तणनाशक मारेल्यानंतर त्या झाडासवर आपले फक्त कमीत कमी 80 ते 90% हैद्रावन मारीसन सुद्धा फरक पडस। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। जर तुम्हाला तणनाशक चुकीनं तणनाशक मारेल जर तुम्हाला जर काही माहिती असेल तर कमेंट करायला विसरू नका। जय जवान जय किसान।